गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की जवळपास 8:21 झालेत आणि मी सकाळी 8 वाजताच उठलोय. तर मी म्हणलं सकाळी लवकर उठून आज जरा वॉकिंगला जाऊ. मित्रांनो थोडा उशीर होतोय मला माहिती आहे, पण काय करणार, संध्याकाळी मला आहे ना एडिटिंगमुळे थोडा टाईम लागतोय. आणि काल पण मी रात्री 2-2:30 वाजता झोपलो, म्हणजे सकाळी पहाटे, आणि हे 5-6 घंट्यात मी लगेच उठलो. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगची मी स्टार्ट करतोय. माझं गरम पाणी आलेलं आहे, चला मग मी ते पितो. माझ्या मागे कसं वातावरण, सूर्याची किरणं पण माझ्या अंगावर पडले आणि त्या साईडला असा रोड आहे. एकदम भारी वाटतं मित्रांनो सकाळी सकाळी असं फिरायला. आज फर्स्ट डे आहे मित्रांनो, की मी विचार करतोय उद्यापासून रोज यावं फिरायला. थोडं लवकर उठायचं माझं इच्छा आहे, आणि एडिटिंगमुळे मित्रांनो एवढा वेळ लागतो ना, तर तोच एक मेन कन्सर्न आहे. सकाळी जर मी नाही उठलो तर अवघड आहे, कारण माझं लई बॅड रेकॉर्ड आहे मित्रांनो सकाळी उठायचं. मला कधी जमलंच नाही. मी रात्री, म्हणजे ज्यावेळेस मी पॉलिटेक्निक करत होतो, इंजिनिअरिंग करत होतो, त्या काळातसुद्धा मी 3-3, 4-4 वाजता तर सकाळी जागायचो, पण सकाळी कधी नाही उठलो. तर त्याच्यामुळे मला रिस्क नको वाटते. तर ठीक आहे मित्रांनो, सध्या मेन आहे स्वतःसाठी वेळ काढणं आणि सकाळी सकाळी थोडं वॉकिंग करणं, हे मेन पॅरामीटर आहे माझ्यासाठी. तर आपण ते पहिल्यांदा पूर्ण करू, की स्टार्टिंग करू वॉकिंगची. आज आपण जवळपास काय म्हणतात, ए बाबा मित्रांनो, इथे 2 डॉग्स आहेत, दाखवतो. माझ्या मागे लागलेत. काय रे, काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून? हां, ब्लॉगमध्ये यायचं माझ्या. काय नाव आहे तुझं? मॉन्टे तुझं? मित्रांनो बघू शकताय की आत्ता अलार्म वाजतोय 8:30 वाजता. कारण मी हा अलार्म लावला होता की मी म्हणलं की कमीत कमी 5 ते 6 घंटे झोप व्हायला पाहिजे. तर त्यानुसार मी अलार्म लावला होता. तर त्याच्या आधीच मी उठलो आहे. तर थोडं प्रोडक्टिव्ह तर आहे मी माझ्या टाईम रिलेटेड. फक्त आहे कंटिन्यू व्हायला पाहिजे. तर आजचं माझं टार्गेट आहे मित्रांनो, की कमीत कमी अर्धा तास वॉकिंग करायची. तर बघू मित्रांनो होते का. तोपर्यंत मी तुम्हाला फ्रंट सिनारी दाखवतो माझा. मित्रांनो अजून एक डॉग आहे समोर व्हाईट कलरचा. एक चांगली न्यूज आहे, माझ्या फर्स्ट व्लॉगला 100 व्ह्यूज कंप्लीट झाले आहेत. त्याच्यापेक्षा थोडी जास्त झालेत आज. तर काल रात्रीच मला ते अनाऊन्समेंट करायची होती, पण गडबडीमध्ये ते राहून गेलं. पण आज मी करतो आहे. खूप चांगलं वाटतं मित्रांनो, की सबस्क्रायबर आपले कमी आहेत पण व्ह्यूज वाढलेत. तर माझ्यासाठी मी विचार करत होतो की होतील का नाही, पण होत आहेत मित्रांनो. तर असंच तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि थँक्यू मित्रांनो अजून एकदा. मित्रांनो आज व्लॉगिंगचा आहे ना माझा 9वा दिवस आहे. तर मी विचार केला होता मी करू शकतो का नाही, पण आता बघतोय तर करू शकतो आहे. थोडी आधी स्टार्टिंगला भीती वाटायची की कॅमेरा असं ऑन केलं की लोक काय म्हणतील, पण अजून पण वाटते. पण ठीक आहे, ती थोडी भीती काही दिवसांना निघून जाईल मित्रांनो. कारण की व्लॉगिंग म्हणलं ना, ह्या गोष्टी तुम्हाला थोडं लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता कंटिन्यू तुमचे एफर्ट हे व्लॉगिंगमध्ये असले पाहिजेत. तर आत्ता तर मी देतो एफर्ट. तर बरं वाटतं मित्रांनो, म्हणजे पहिला ब्लॉग आणि आत्ताचा 9वा तर बरंच फरक आहे मित्रांनो. आधी स्टार्टिंगला ना मी असं भ्यायचो, थोडं काही सेंटेन्स रिपीट करायचो सारखे. तर आता थोडंसं कमी झालं आहे. अजून आपल्याला भरपूर इम्प्रूव्हमेंट करायचे. तर बघू, ते नॅचरली होईल थोड्या दिवसात. पण चालू आहे सध्या प्रोसेस माझी. इम्प्रूव्हमेंट जी राहते ती मी दिवसेंदिवस मित्रांनो करत आहे. मित्रांनो अजून एक इथं डॉग भेटला आहे आम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये, आमच्या मागच्या साईडला तुम्हाला दाखव, इथे व्हेजिटेबलचा स्टॉल लागतो. तर सकाळी सकाळी फ्रेश भाज्या वगैरे भेटतात. तर जास्त लांब जायची गरज नाही आहे, जवळपास सगळं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर त्यामुळे चांगलं आहे.
मित्रांनो आमची सोसायटी एवढी मोठी आहे नाही की वॉकिंगला बाहेर जायची गरजच नाही. इथे तुम्ही 1 घंटा 2 घंटे किती पण फिरू शकतात. म्हणजे खूप एरिया आहे असं वॉकिंगसाठी आणि बोर पण होणार नाही. सगळा एरिया तुम्हाला नवीन दिसेल. तर त्याच्यामुळे मी माझ्या सोसायटीतच फिरतो आहे. बाहेर गेलं ना ते साऊंड गाडींचा आवाज ते सगळं फार येतो. तर त्यामुळे मी काय बोलतो हे तुम्हाला कळणार नाही. तर त्यामुळे मी म्हणलं की सोसायटीमध्येच फिरावं. आवाज फार कमी आहे आणि आमची सोसायटी फार शांत आहे मित्रांनो. म्हणजे पीस जे म्हणतात ना ते आमच्या सोसायटीत आहे. वातावरण झालं म्हणजे वाव. बघू शकताय 9:13 झालेत. तर जवळपास मला 40 मिनटं झालेत चलू. तर थांबवितो आता वॉकिंग माझी. 10:01 झाला ॲक्युरेट आणि माझा नाश्ता आला आहे. चला तर मी दाखवतो मित्रांनो. बघू शकताय आज नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि लोणचं. बघू शकता आजचं आउटफिट हे घातलंय मी. चला तर मित्रांनो निघूया आता ऑफिसला. हो शिर येईल आज भरपूर काम आहे मित्रांनो. गाडी काढून घेतो मी. आता ऑफिसमध्ये आलो आहे. आज बघू शकतात मागं बाईकच बाईक आहेत. जब तक पैसे नहीं फिटेंगे तब तक छोड़ूंगा नहीं इसको. 55,000 निकालना पड़ेगा. तुमचं 1 वाजताचा टेलिकॉल आहे तर तुम्ही घेतो. नमस्कार मित्रांनो. आमचा एक कलीग व्हिएतनामला गेला होता तर तिथून त्याने आमच्यासाठी चॉकलेट आणले. चला तर मी तुम्हाला दाखवतो. चेतनला बघायला ते मित्रांनो ही ती चॉकलेट आहेत. काय लिहिलं याच्यावर? आल्मंड नट. बस एकच पुढं आणलाय. बाकीचे हाँ कोकोनट अनबॉक्स. चलो अब मैं अनबॉक्स करने जा रहा हूँ. कहाँ से लाए चॉकलेट? वो तो वियतनाम की चॉकलेट है और ये थाईलैंड होके आई है. तो वियतनाम से थाईलैंड गई और फिर इंडिया आई है. तो इसका टेस्ट थोड़ा तो प्राइस क्या है उसकी? प्राइस अराउंड वियतनाम की पूछ रहा हूँ. 1.9 लाख रुपीज़ है. 40,000 राइट. वियतनाम इंडिया की तो हाँ 1.5 लाख की चॉकलेट है वो. 1.5 लाख की वियतनाम में है. तो इंडियन करेंसी में ये हुई अराउंड 500 रुपये की. नहीं 1,500 बोला वो. 500 रुपये. 500 रुपये. 500 रुपये की. तो इसी बात पे मैं इसको ओपन कर लेता हूँ. ये लो मंगेश. हाँ मुझे दे देना सेकंड. ये लो प्रियंका सबसे. मैं लेती हूँ. वो पैकेट इधर का ना आप लेके. हाँ लो ना. हो गया तुम्हारा ये? हो गया गाइस. ऐसा चॉकलेट है गाइस ये देखो. जल्दी खत्म हो गया पैकेट यार. अच्छे यार मुझे और एक दे दो ना. आलमंड नट. दूसरा वाला भी मैंने खाली 2 दिए भैया. एक बची है. तू माझ्या वाईफला द्यायला. तो 2 ली सबने सबसे ज़्यादा है. मैंने 2 एक एक्स्ट्रा लिए बस. अरे उसने क्या पूरा वसूल करेगा वो. अरे यार मैं चाय पिला रहा हूँ आज सबको. ठीक है इसीलिए तो तुम बोलो. आज मैंने सबको चाय पिलाई. आप लोगों को लगेगा को चाय पिलाई. बहुत दिन से मांग रहे थे. मेरे से भूखे होंगे. कितने 5 चाय ना आपने? एक कॉफ़ी. मित्रांनो इथं आमची टीम थांबलेली आहे बघू शकता. तर मित्रांनो आज मी जास्त रेकॉर्ड नाही करू शकलो ज्यावेळेस मी दुपारी जेवायला गेलो होतो. पण मित्रांनो आज आमचा रिव्ह्यू होता
आणि भरपूर सारं काम होतं. मला भरपूर सारे टास्क टेस्ट करायचे होते, त्यामुळे मला फार जास्त टाईम नाही भेटला. तर मित्रांनो, आजचं माझं काम झालेलं आहे. जवळपास मी तुम्हाला दाखवतो आत्ता किती वाजत आहेत. 7:44 झालेत मित्रांनो. तर आजचं काम झालेलं आहे माझं. तर चला तर मित्रांनो, मी आता पॅकअप करतो आणि घरी जातो. तर भेटू आपण लवकर. मित्रांनो, बघू शकतायत आत्ता 8:34 झालेत आणि जस्ट मी आलो आहे. आज पण ट्रॅफिक होती राधा चौकात. काय करावं हे ट्रॅफिकचं मला समजत नाही मित्रांनो. जाऊ द्या मित्रांनो, आज सांगायचं होतं, जसं की मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं की माझ्या ब्लॉगला फर्स्ट ब्लॉग जो मी अपलोड केला होता त्याला 100 व्ह्यूज क्रॉस झालेले. आणि कालचा जो होता माझा फर्स्ट ब्लॉग इन ऑफिस, त्याला पण 100 जवळपास आज होतील, म्हणजे 90+ तर झालेले होते. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही माझे ब्लॉग बघत आहे. मित्रांनो, आता 10:10 झाले आहेत आणि आजच्या ब्लॉगला संपवायची वेळ आलेली आहे. कारण मित्रांनो उशीर झाला आहे आणि मला एडिटिंग पण करायची आहे, तर थोडा वेळ लागेल. तर मित्रांनो, माझं जेवण झालं आहे थोड्या वेळापूर्वी. तर चपाती भाजी आणि जिरा राईस केला होता माझ्या बायकोने, तर तो मी खाल्ला, मला फार आवडला. आणि तर मित्रांनो, मी आता हा ब्लॉग एंड करत आहे. जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंट करा. तर चला तर मग तो उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तोपर्यंत बाय.